आपल्या चॅनेलवर सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. माघ कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. तसे तर प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्दशी तिथीला शिवरात्र साजरी केली जाते, पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला विशेष महत्त्व आहे. कारण या तिथीला शंकर आणि पार्वती यांचा विवाह संपन्न झालेला असे म्हटले जाते. त्यामुळे या तिथीला महाशिवरात्र असे म्हटले जाते. उद्या 15 फेब्रुवारीला रविवारी महाशिवरात्र आहे. बघा, महाशिवरात्र हा शिवाच्या भक्तीसाठी किंवा शिवाच्या उपासनेसाठी सर्वोत्तम दिवस समजला जातो. या दिवशी केलेल्या उपासना या अत्यंत शीघ्र फलदायी ठरतात. त्यामुळे तर महाशिवरात्री दिवशी अनेक प्रकारचे उपाय केले जातात. आपल्या अडचणींमधून, आपल्या दुःखामधून बाहेर पडण्यासाठी जर तुम्ही काही उपाय केले तर नक्कीच त्या उपायांमुळे आपल्याला फायदा होतो. त्यापैकीच एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. उपाय म्हणजे काय आहे तर उद्या महाशिवरात्री दिवशी आपल्याला शिवमंदिरामधून फक्त या 3 वस्तू आणायच्या आहेत. या 3 वस्तूंना अत्यंत महत्त्व आहे. महाशिवरात्री दिवशी जर तुम्हाला शिवमंदिरामध्ये या 3 वस्तू दिसल्या तर नक्कीच तुम्ही न विसरता या 3 वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या आहेत. साक्षात या 3 वस्तूंमध्ये शिवाचा आशीर्वाद असतो, शिवाचा अंश असतो. त्यामुळे बघा, उद्या महाशिवरात्री दिवशी सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे. बघा, शिवमंदिरामध्ये जाऊन तिथे शिवाचं दर्शन घेणे, भोलेनाथांचं दर्शन घेणे हे अत्यंत पवित्र मानलं जातं. त्यामुळे उद्या महाशिवरात्री दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर न विसरता तुम्ही जवळच्या शिवालयामध्ये जाऊन तिथे शिवपिंडीचे दर्शन अवश्य घ्यायचे आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला शिवपिंडीवर जलाभिषेक करायचा आहे. आपल्या घरून आपल्याला पाणी न्यायचं आहे. जलाभिषेक करत असताना आपल्या घरून नेलेले पाणीच आपल्याला अभिषेकासाठी वापरायचे आहे. अगदी तुम्ही खूपच पाणी न्यावे असे नाही, अगदी थोडेसे पाणी नेले तरी चालेल, पण आपल्या घरून नेलेले असावे. तिथे जाऊन तुम्ही शिवपिंडीवर असे हे जल अर्पण करायचे आहे आणि ओम नमः शिवाय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. त्याचबरोबर उद्या बघा, महाशिवरात्री दिवशी अनेक जण उपवास करतात. उपवास करणे तुम्हाला शक्य नसेल तरी देखील चालेल, पण उद्या आपल्या घरामध्ये शिवपूजन आपल्याला करायचं आहे. महिलांना काही अडचण असेल तर तुम्ही घरातील इतर कोणत्याही व्यक्तीला शिवपूजन करायला सांगू शकता. पण उद्या अवश्य आपल्या घरामध्ये नित्यदेवपूजा करून आपल्याला शिवपूजन करायचे आहे. म्हणजे महादेवाची जी शिवपिंड असते आपल्या देवघरामध्ये, तर आपल्याला त्या शिवपिंडीवर दुधाने, पाण्याने, दह्याने, साखरेने, मधाने अभिषेक करायचा आहे. म्हणजेच तुम्ही पंचामृत बनवून त्याने देखील अभिषेक करू शकता. जलाभिषेक करायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला शिवपूजन करताना शिवपिंडीवर बेलपत्र अर्पण करायचं आहे. बघा, बऱ्याच वस्तू ज्या आहेत त्या शिवाला प्रिय आहेत, पण काहीही मिळणं शक्य नाही आहे, तर फक्त तुम्ही बेलपत्र तरी शिवपिंडीवर अर्पण करायचं आहे. शिवपूजनाच्या आधी गणेशाचं पूजन करायला विसरू नका. कारण शिवपूजनाच्या आधी गणेशाचं पूजन केल्याने आपली प्रत्येक मनोकामना पूर्ण होते. आणि बघा, प्रत्येक पूजनाच्या आधी आपल्याला गणेशाचे पूजन अवश्य करायचे असते. आणि शिवपूजनामध्ये गणेश पूजनाचं महत्त्व खूप जास्त आहे. त्यामुळे आधी आपल्याला गणेशाचं पूजन करायचं आहे. गणपतीच्या मूर्तीला देखील दुधाने, पाण्याने, पंचामृताने, जलाने अभिषेक करून पूजन करा गणेशाचं आणि नंतर शिवपूजन करायचं. आता महाशिवरात्र हा दिवस शिवपार्वतीच्या विवाहाचा दिवस किंवा तिथी समजली जाते. त्यामुळे शिवपूजनामध्येच पार्वती देवीचं देखील पूजन करायला आपल्याला विसरायचं नाही. घरामध्ये जी अन्नपूर्णा देवीची मूर्ती असते तिला तुम्ही दुधाने, पाण्याने अभिषेक करा आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीची मूर्ती शिवपिंडीच्या डाव्या बाजूला ठेवा, तांदळामध्ये ठेवा
आणि अन्नपूर्णा देवीला हळद कुंकू अर्पण करून तिची ओटी महिलांनी भरायची आहे. अशा प्रकारे साधी सोपी पूजा आपल्याला करायची आहे. पार्वतीला छान सुंदरसा गजरा अर्पण करायचा आहे. शिवपिंडीवर पांढरी फुलं, बेलाचं पान, बेलाचं फळ, धोत्र्याचं फळ हे अर्पण करायचं आहे. गोकर्णाची फुलं शिव पार्वतीला अर्पण करायची आहेत. आता महिलांनी कोणत्या रंगाची साडी उद्या परिधान करायची किंवा कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे हा सगळ्यात जास्त प्रश्न महिलांना पडत असतो. कारण शिवपूजन करत असताना शक्यतो पांढरे वस्त्र परिधान केले जातात. त्यामुळे बघा, उद्या महाशिवरात्रीचा शुभ दिवस आहे. उद्या पांढऱ्या रंगाचे वस्त्र तुम्ही परिधान करू शकता. स्त्री पुरुष कोणीही परिधान करू शकतात. पण स्त्रियांनी विशेष करून उद्या महाशिवरात्री दिवशी हिरव्या रंगाचे कपडे किंवा हिरव्या रंगाची साडी ही नेसायची आहे. हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग समजला जातो. बघा, आपल्या हातामध्ये जो चुडा असतो तो देखील हिरव्या रंगाचा असतो. आणि महाशिवरात्री हा दिवस शिवपार्वतीच्या विवाहाचा दिवस किंवा तिथी समजली जाते. म्हणजेच हा सौभाग्याचा दिवस आहे. त्यामुळे महिलांनी उद्या हिरव्या रंगाची साडी किंवा हिरव्या रंगाचा छानसा ड्रेस तुम्ही उद्या परिधान करू शकता. हिरवा रंग हा सौभाग्याचा रंग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे उद्या महिलांनी विशेष करून हिरव्या रंगाची साडी कपडे हे परिधान करायचे आहे. आणि पुरुषांनी पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान केले तरीही चालेल. महिलांनी विशेष करून उद्या सौभाग्य अलंकार सगळे आपल्या अंगावरती घालायचे आहेत. म्हणजे बघा, यामध्ये मंगळसूत्र असेल ते घालायचं आहे. जोडवी खूप महत्त्वाची आहेत. काही महिलांना जोडवी घालण्याची सवय नसते. तर बघा, एक चांगली सवय तुम्ही उद्यापासून लावून घेऊ शकता. आपल्या पायामध्ये चांदीची जोडवी घालायची आहे. चांदीचं पैंजण तुम्ही घालायचं आहे. मंगळसूत्र मी सांगितलं, त्याचबरोबर हातामध्ये बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत. हिरव्या बांगड्या घालणं शक्य असेल तर हिरव्या घाला. नाही शक्य तर घरातील तुमच्या ज्या कोणत्या आवडणाऱ्या बांगड्या आहेत त्या घालायच्या आहेत. आणि डोक्याला आपल्याला टिकली, कुंकू, गंध हे लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे जे महत्त्वाचे सौभाग्य अलंकार आहेत तर ते घालायचे आहेत. पार्वतीची उद्या ओटी भरायची आहे. म्हणजे देवघरामध्येच तुम्ही जिथे अन्नपूर्णा देवीची मूर्ती असेल तिथे ओटी भरू शकता. खण नारळाने तुम्ही ही ओटी भरू शकता. एक गजरा पार्वतीला अर्पण करायचा आहे. शृंगाराचं काही साहित्य तुम्हाला अर्पण करायचं असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. ही ओटी तुम्ही एखाद्या सवाष्णीला देऊ शकता. उद्या एखाद्या सवाष्णीला घरी बोलून हळदी कुंकू त्या सवाष्णीला द्या आणि तिची ओटी भरू शकता तुम्ही. किंवा जवळच असलेल्या एखाद्या लक्ष्मीच्या मंदिरामध्ये ती ओटी तुम्ही अर्पण करू शकता. तर या गोष्टी न विसरता करा. अतिशय साध्या सोप्या गोष्टी आहेत, पण बघा, यांचं पालन केलं तर नक्कीच महाशिवरात्रीचं व्रत हे सफल होतं. उपवासच केला म्हणजे सफल झालं व्रत असं नाही. या गोष्टी पण तुम्ही केल्या तर तुमचं व्रत हे सफल होणार आहे. आता बघूया, उद्या आपल्याला शिवमंदिरातून कोणत्या 3 वस्तू न विसरता आणायच्या आहेत. बघा, आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये काही तिथींना विशेष महत्त्व आहे आणि त्या तिथी दिवशी आपण जर काही वस्तू घरामध्ये तर नक्कीच त्याचा आपल्या प्रगतीवर, आपल्या कुटुंबाच्या प्रगतीवर, मुलांच्या प्रगतीवर, आपल्या आर्थिक प्रगतीवर चांगला प्रभाव पडतो. त्यामुळे बघा, या काही महत्त्वाच्या तिथींदिवशी केलेले उपाय नक्कीच शीघ्रफळ देणारे असतात. आणि महाशिवरात्र ही अशी तिथी आहे तर ती वर्षातून एकदाच येणारी तिथी आहे. तशी शिवरात्र प्रत्येक महिन्याला येते, पण माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील जी शिवरात्रीची तिथी असते तिला महाशिवरात्र म्हटलं जातं. कारण या दिवशी शिव पार्वतीचा विवाह संपन्न झालेला, त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे. तर आपल्याला बघा, उद्या शिवालयामध्ये जायचं आहे. जवळपास कुठेही शिवालय असेल तिथे तुम्ही जायचं आहे. तिथे गेल्यानंतर आपल्याला शिवपिंडीचं दर्शन घ्यायचं आहे. शिवपिंडीवर थोडेसे तांदूळ अर्पण करायचे आहेत.
त्याचबरोबर शिवाला आवडणारी जे कापूर आहे तर तो घरून न्यायचा आहे आपल्याला. तिथे तुम्हाला कापूर हा शिवपिंडीसमोर किंवा शिवालयामध्ये एखाद्या पणतीमध्ये तो तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर बघा ओम नमः शिवाय असा जप आपल्याला करायचा आहे. आता शिवपिंडीवर अर्पण केलेले आपल्याला एक बेलपत्र घ्यायचे आहे. चांगले बेलपत्र घ्या आणि हे एक बेलपत्र फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला आपल्या घरातील शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. म्हणजे ते बेलपत्र आपल्याला घेऊन यायचे आहे. आणल्यानंतर आपल्याला आपल्या घरातील शिवपिंडीवर ते बेलपत्र अर्पण करायचे आहे. ही झाली पहिली वस्तू. बघा, बेलपत्रामध्ये साक्षात शिवाचा अंश असतो आणि महाशिवरात्री दिवशी जर आपण शिवालयामध्ये शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र आपल्या घरी आणून आपल्या शिवपिंडीवर, आपल्या घरातील शिवपिंडीवर अर्पण केले तर बघा, साक्षात शिवाचा अंश आपल्या घरामध्ये त्या बेलपत्राच्या रूपामध्ये असतो. त्यामुळे बघा, उद्या महाशिवरात्री दिवशी न विसरता शिवपिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र आपल्याला आणायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शिवालयामध्ये बघा, जे भस्म असतं किंवा जे इबीत असतं तर त्याच्यातला थोडासा तुकडा आपल्याला आपल्या घरामध्ये आणायचा आहे आणि घरामध्ये आणून तो तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवा आणि रोज ते इबीत जे आहे तर ते तुम्हाला कपाळाला लावायचं आहे. असे केल्याने बघा, ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत तर त्या आपल्यापासून दूर राहतात. हे इबीत तुम्ही मुलांना पण लावू शकता, घरातील सर्वांनी हे लावू शकता. अगदी छोटासा तुकडा तुम्हाला त्या इबीताचा घरामध्ये आणायचा आहे आणि तो तुमच्या देवघरामध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर तिसरी वस्तू आहे काटेरी धोत्र्याचं फळ. शिवपिंडीवर अर्पण केलेलं जर तुम्हाला धोत्र्याचं फळ दिसलं, काटेरी फळ असतं ते तुम्हाला जर दिसलं शिवपिंडीवर अर्पण केलेलं तर ते तुम्ही घरामध्ये आणायचं आहे. घरामध्ये आणल्यानंतर ते तुम्हाला आधी शिवपिंडीसमोर ठेवायचं आहे. तुमच्या देवघरातल्या शिवपिंडीवर ते ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते धोत्र्याचं फळ तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. असं केल्याने बघा, तुमचा उद्योग, व्यवसाय यामधून चांगली तुम्हाला आर्थिक भरभराट होते. आर्थिक समस्या या दूर होतात. त्यामुळे असं काटेरी धोत्र्याचं फळ जर तुम्हाला उद्या महाशिवरात्री दिवशी शिवपिंडीवर अर्पण केलेलं दिसलं तर न विसरता ते तुम्ही घरी आणा आणि काही दिवसांनी तुम्ही ते जे फळ आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये, निर्माल्यामध्ये टाकू शकता. पण उद्या आपल्याला ते आणायचं आहे आणि शिवपिंडीसमोर, आपल्या घरातील शिवपिंडीसमोर काही वेळ ठेवून तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. या 3 गोष्टी बघा, जर तुम्हाला मिळाल्या तर शिवमंदिरामधून न विसरता त्या आणा. आपल्या घरामध्ये उद्या या वस्तू महाशिवरात्री दिवशी शिवालयामधून आणण्याला विशेष महत्त्व आहे. या वस्तूंमध्ये साक्षात भोलेनाथांचा वास असतो. त्यामुळे बघा, उद्या महाशिवरात्री दिवशी या 3 वस्तू जमल्या तर नक्की आणा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.